फार अतिशय सुंदर गोष्ट आहे, मला अतिशय आवडते. भिकारी उभा राहत होता, असे हात पसरून उभे राहतात. आता तो भाड्याचा आहे का नोकरीचा आहे हे मला चिकित्सा करायची नाही, पण भिकारी उभे राहतात. त्यांना देऊ का न द्यावं हे चिकित्सा मी करत नाही, माझा प्रश्न येत नाही, माझ्या गोष्टीपुरता माझा प्रश्न आहे. आणि तो असा उभा होता. त्या भिकाऱ्यांचं सुद्धा मस्त मजा असते बरं का. तुम्ही असा केला की त्याला कटतं गिराईक आहे, आम्ही तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना की ते निघून जातं. तेव्हा एक मनुष्य असा त्याच्या अंगावरून चालला होता, त्याला वाटलं याला काहीतरी द्यावं, म्हणून त्याने काय केलं, बॅक पॉकेटला हात घातला. आणि बॅक पॉकेटला हात घातल्यानंतर त्याला जाणवलं की आपल्या खिशात पाकिटच नाही, घरी राहिलं आपलं पाकिट. आणि शेवटी काय असतं, कोणत्याही माणसाला आशेला लावणं आणि मग त्याचा विरस करणं बरं नसतं. मग तो असा हात घातलेला, त्याला असं वाटलं हे काही बरंच झालं नाही. एक भिकारी आहे रस्त्याचा, आपल्याकडे किती आशेने बघतोय आणि आपण खिशात हात घातला आणि त्याला देऊ शकत नाही. पुढे काय केलं माहिती आहे त्यांनी, तो जवळ गेला आणि त्याचे हात हातात घेतले त्यांनी. आणि सज्जन होता तो माणूस. म्हणे माफ कर रे मला, मी तुला उगीचच आशेला लावला, अंगावून गेलो असतो तर बरं झालं असतं, पण मी तुला आशेला लावला खिशात हात घालून. मी उद्या येईन ना तेव्हा खरंच मी तुला, जो काही मी तुला थांबवलं, तुझी निराशा, 10 रुपयाची नोट ठेवीन. पुढचं ऐका. त्या भिकाऱ्याने हातात हात घेतले, त्या हाताचं चुंबन घेतलं, डोळ्याला लावले आणि 2 अश्रू त्या हातावर पडले. ते म्हणे काय रे झालं बाबा, इतका दुखावला गेलास का? नाही हो म्हणे मालक, नाही दुखावला गेलो. या हातामध्ये आतापर्यंत 100ची नोट पडली आहे, पण माझा हातात हात घेणारा आज तुम्हीच भेटलात. आजपर्यंत माझा हातात हात कोणी घेतला नाही, माफ करा. पुन्हा येताना 10 रुपये टाकू नका, पण केव्हा तरी जाता येता एकदा माझा हातात हात घ्या. एवढंच सांगायचंय मंडळी. आई वडील मित्र सखे वस्तू देऊ नका, पण जाता येता एक प्रेमाचा हातात हात घ्या. पुष्कळ झालं, पुष्कळ, काही गरज नाही आहे. शरीर केवळ टॉनिकने पुष्ट होत नाही, शरीर केवळ अन्नाने पुष्ट होत नाही, शरीर केवळ दूध पिऊन पुष्ट होत नाही. कोणाचा तरी प्रेमाचा हात फिरावा लागतो, त्याशिवाय समाधान नाही बरं का. त्या बाळाच्या अंगावर आई पाजत असते, पण पाजत असताना हात फिरत असतो. कल्पना आहे तुम्हाला, आई काय मूल काय, ती आई कशी पाजते, अशी पाजत असते, अंगावरून हात फिरवत असतो. पिता पिता ते बाळ झोपतं. का झोपतं? तो प्रेमाचा स्पर्श चालू आहे, स्पर्श चालू आहे. इंद्रियांना प्रेम लागतं पुष्ट होण्याकरता, तृप्तता प्राप्त होण्याकरता.